मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। विद्याविहार ते ठाणे स्थानकादरम्यान सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत, तर कुर्ला वाशी स्थानकादरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार। रेल्वेच्या तिकीट सेवेमध्ये मोठा बदल। रेल्वेगाडी सुटण्याच्या किमान 8 तास आधी पहिली आरक्षण यादी प्रसिद्ध करण्यात येणार। रेल्वे मंडळाचा प्रवाशांना दिलासा। वरळी बीडीडी चाळीमधील 556 विजेत्यांची घरांची प्रतीक्षा लवकरच संपणार। 2 इमारतींच्या निवासी दाखल्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात। वरळी सी फेसवर मरीन ड्राईव्ह सारखा विहार पथ सुरू करण्याचा पालिकेचा मानस। वरळी सी फेसच्या 2 टप्प्यातील काम जवळपास 95% पूर्ण। 15 जुलैपासून विहार पथ खुला होण्याची शक्यता। प्राचीन भाषांच्या संशोधनासाठी मुंबई विद्यापीठामध्ये नवं केंद्र सुरू होणार। केंद्रात अवेस्ता, पहलवी, पाली, प्राकृत या प्राचीन आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या भाषांच्या अभ्यासावर भर दिला जाणार। केडीएमटीच्या एसी बसेस बंद। नो विमा नो पासिंगमुळे केडीएमसीच्या नव्या एसी बसेस रस्त्यावरून गायब। 99 कोटींच्या निधीमधून 210 खरेदीच्या घोषणा। प्रत्यक्षात फक्त 8 एसी बसेस शहरात। ठाण्याच्या शहापूरमधील खासगी शाळेमधील आक्षेपार्ह प्रकरणानंतर शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन। त्रिसदस्यीय समिती लवकरच निर्णय घेणार। दरम्यान विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी येत्या मंगळवारपासून शाळा नियमित सुरू करण्याचा निर्णय। मुंब्र्यामधील डोंगर भागामध्ये असणाऱ्या धरणामध्ये 11 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू। मृत मुलाचं नाव अहमद अन्सारी असल्याची माहिती समोर। शाळा बुडून मित्रांसोबत मृत मुलगा धरणावर फिरण्यासाठी आला होता। डोंबिवलीमधील मॉडेल कॉलेजच्या नवीन इमारतीचं गोव्याचे राज्यपाल डॉक्टर PS श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते लोकार्पण। सोहळ्यामध्ये राज्यपाल पिल्लई यांनी मल्याळम भाषेमध्ये साधला उपस्थितांशी संवाद। राज्यपालांच्या भाषणानंतर मनसेचे माजी आमदार राजू पाटलांची सूचक पोस्ट।